ये आंदोलन का सारा हंगामा एक लड़के की वजह से है। मैं आपको यकीन दिलाता हूं 2 दिन में ये मामला सुलझ जाएगा। मगर पवार जी, उस लड़के ने तात्या के मंच पर से देश भर के किसानों के नेताओं को बुलाया है। 2 दिन में आंदोलन देश भर में भड़क उठेगा। यादव जी, ऐसा कुछ भी नहीं होगा। अब तो हिंदी चैनल भी उसे कवरेज देने लगा है। मेरी राय में पवार साहब हालात बिगड़ते जा रहे हैं। एक ही राज्य का तूर खरीदने का सवाल है ना, तो राज्य सरकार को निधि उपलब्ध करवा के ये मामला ही खत्म कर दीजिए। बसा 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 बसा, आरामात बसा. हा, घ्या. वा. मग काय मंडळी, तुम्हाला म्हणालो होतो ना तुमच्या मनासारखं होईल म्हणून. हा? आता 2 दिवसात सरकारची तूर खरेदी सुरू होऊन जाईल. सरकारनं 5,000 घेतलेली तूर व्यापाऱ्यांना ती त्या भावात सरकारकडनं घेणं काही परवडणार नाही. मग ते आणतील सरकारवर दबाव. मग सरकार बाहेरून तूर आयात करेल, जी व्यापाऱ्यांना मिळेल 4,000 रुपये. आणि शेतकऱ्यांची तूर चढू देत चांगली 5-6 महिने. मग नंतर घ्या हराशीत, पाहिजे तेवढी पाहिजे त्या भावात. हा, तुमच्या दारूच्या कारखान्यासाठी. होय की नाही? Yes, yes. बघितलं, शेवटी तात्यांच्याच मनासारखं झालं ना. खूप मोठा गुंता आहे ग मिनल हा. इतक्या सहजासहजी नाही उकळणार. हो ना. आणि सरकार उद्या तूर खरेदीचा निर्णय जाहीर करतील. पण तू तरी काय करू शकणार आहेस? खूप काही. पण त्याआधी त्या तात्याला मौन व्रतावर पाठवावं लागेल. शिवाजी, पुन्हा एकदा तुझ्यामुळेच माझ्या आंदोलनाला फायदाच झाला. शेतकऱ्यांची सगळी तूर सरकार खरेदी करणार. खरं म्हणजे ही एक संधी होती शेतकऱ्यांच्या सगळ्या प्रश्नांचं समाधान एकाच वेळी करून देण्याची. पण तुम्ही मात्र पुन्हा एकदा त्यांच्या समोर तुकडाच टाकला. पण मग तू काय करणार, काय आहेस आता? तुमच्याच वतीनं वेगवेगळ्या राज्यातील शेतकरी नेत्यांना शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर धोरण ठरवण्यासाठी 2 दिवसांपूर्वीच निमंत्रण दिलंय. मी काय उत्तर देणार तुम्ही त्यांना? या शेतकऱ्यांना किंवा विषय पेटवण्यासाठी टपून बसलेल्या या मीडियाला? तुरीवर तर सरकार उद्या त्यांचा निर्णय जाहीर करणार आहे. मग तुम्ही आज काय बोलणार लोकांशी? तसं असेल तर मग मी तूर खरेदीचा सरकारचा निर्णय जाहीर होईपर्यंत काही बोलणारच नाही. माझ्या समोर बसलेल्या सगळ्या शेतकरी बांधवांनो, मला आता चर्चा नकोय, मला निर्णय हवे आहेत. म्हणून मी जाहीर करतोय की निर्णय जाहीर होईपर्यंत मी मौन व्रत धारण करेन. एकीकडे शेतकऱ्यांची संपूर्ण तूर खरेदी करून सरकार हे आंदोलन संपवण्याचा प्रयत्न करीत असताना दुसरीकडे तात्यासाहेबांनी जलत्यागाचा आणि मौन व्रताचा निर्णय जाहीर केला आहे. आता तात्यासाहेबांनी मौन व्रताचा निर्णय जाहीर केल्यामुळे त्यांचे तरुण सहकारी शिवाजी पाटील काय बोलतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. भावांनो, आज मला सरकारशी नाही तर माझ्या देशातल्या तुम्हा सर्व बांधवांशी बोलायचंय. 10 वर्षांपूर्वी 4,000 पगार घेणारा नोकरदार वर्ग आज 30,000 पगार घेतो. पण शेतमालाचे भाव जैसे थे. अहो, कसं चालणार हे असं?
आम्हालाही याच जगात जगायचं आहे हो. आमची ही पोरं बाळं असतात, त्यांचीही लग्न असतात. आम्हालाही शिक्षण घ्यावं असं वाटतं. आम्हालाही आजारपण येतं. शेतकऱ्यांची आत्महत्या रोजचाच विषय झालाय आता. पण याला जबाबदार कोण? सरकार? फक्त हे सरकार नाही, गेल्या 50 वर्षाचं राजकारण. आणि तुम्ही पण. होय, अगदी जबाबदारीनं बोलतोय तुम्ही पण. कारण डाळ धान्याचे भाव वाढले तर त्याच्या विरोधात ओरड करणारे तुम्हीच असता ना. आणि मग सरकार हे ना ते करून तुमच्यासाठी आमच्या शेतमालाचे भाव पाडते. अहो, जेव्हा चैनीच्या वस्तूंचे भाव वाढतात तेव्हा तर तुम्ही आरडाओरडा करत नाही. आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदत करण्यासाठी, त्यांच्या विधवा बायकांना, त्यांच्या अनाथ मुलांना मदत करण्यासाठी जेव्हा एखादी सामाजिक संस्था पुढे येते तेव्हा तिला आर्थिक मदत करण्यासाठी तुम्हीच पुढे येता ना. आम्हाला तुमच्या या अशा मदतीची भीक नाही पाहिजे. आम्हाला आमच्या हक्काचे दाम पाहिजेत. म्हणून या तात्यांनी मागण्यांचा एक कृषी अहवाल तयार केलाय. पुन्हा पुन्हा सरकारकडे आपण आता भीक मागणार नाही. आता हा अहवाल देशभरातील शेतकरी नेते यांच्या देखत पारित होणार. तोपर्यंत देशभरात हे आंदोलन तीव्र केलं जाईल. महाराष्ट्र के उभरते हुए किसानों के नेता शिवाजी पाटिल ने किए हुए आह्वान से पूरे देश भर से किसान नेता तात्या के नेतृत्व में इकट्ठा हो रहे हैं और किसानों के इस आंदोलन को समाज के हर तबके से समर्थन मिल रहा है. किसानों के समर्थन में देशभरातील शेतकऱ्यांसहित सर्व लोकांना मी विनंती करतो, यावेळी सर्वांनी या अन्नदात्याच्या पाठीशी उभे राहा. या आता शेतकऱ्यांचं आंदोलन आम जनतेचं रास्ता रोखून नाही करायचं, तर आपापल्या भागातील खासदार, आमदार, मंत्र्यांचे रस्ते रोखून त्यांचं बाहेर निघणंही मुश्किल करायचं. आता आपला एकच नारा. इसे करके किसान नेत्याने प्रस्तावना రైతుల ఆందోళనకు సమాజం మద్దతు లభిస్తుంది. అందువలన ప్రభుత్వానికి రైతు నాయకుల ప్రస్తావనను కానీ అలా జరిగితే ప్రభుత్వం వ్యాపారస్తుల हा लढा शेतकऱ्यांच्या स्वाभिमानाचा आहे. आता आपला फक्त एकच नारा. भीक नको, हवेत हक्काचे दाम. राम राम. तात्याजी लाखे आणि शिवाजी पाटील यांनी जे संपूर्ण देशभर शेतकऱ्यांविषयी आंदोलन पेटवलेलं आहे हे समर्थनीय आहे. पण सरकारकडून काही दिलासा मिळत नाही. चुकीच्या आयात निर्यात धोरणामुळे ही आज पाळी आलेली आहे. जो आपण बैलावर आसूट चालवतो तो राज्यकर्त्यावर सुद्धा चालवता आला पाहिजे. तात्यासाहेब लाखे आणि शिवाजी पाटलांनी जे आंदोलन पेटवलंय, जो वणवा पेटलेला आहे, त्याला बिनशर्त पाठिंबा आम्ही देतो. ते आंदोलन शेतकरी हिताचं आहे. शेतकरी प्रश्नाला गंभीरपणे घेणार आहे. शेतकऱ्याच्या समस्यावर तात्यासाहेब लाखे आणि शिवाजी पाटील ज्यांनी शेतकऱ्याचं एक तीव्र आंदोलन जे छेडलेलं आहे त्या संपूर्ण आंदोलनाचा माझा पाठिंबा आहे. तात्या लाखे आणि शिवाजी पाटील यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न उपस्थित केले आहेत आणि म्हणून मी या आंदोलनास माझा पाठिंबा व्यक्त करतो. किसानों के आंदोलन को समाज के हर तबकों से समर्थन मिल रहा है. इसी वजह से सरकार को किसानों का जो प्रस्ताव है वो मानना पड़ेगा और अगर ऐसा हुआ तो सरकार को देश भर के व्यापारियों की नाराजगी मोल लेनी पड़ सकती है. हमने तात्या साहब की मांगे सुनी भी, देखी भी. अगर वो मांगे मान ली जाएंगी हम तो बर्बाद हो जाएंगे. हाँ, अरे हमें जो कच्चा माल चाहिए वो किसानों से हमें कई गुना ज्यादा महंगे दामों पर लेना पड़ेगा. हम बर्बाद हो जाएंगे. मदन जी, शायद आपको याद ही होगा कि अगले साल इलेक्शन है. अगर ऐसा ही हुआ तो हम सोचने पर मजबूर हो जाएंगे कौन सी पार्टी हमारा ख्याल रखती है और कौन सी पार्टी नहीं. तो मैं चलूं? व्यापारियों का हम पर दबाव बढ़ रहा है, लेकिन हम उनकी भलाई के बारे में नहीं सोच सकते क्योंकि एमएलए, एमपी, यहाँ तक कि मिनिस्टर का भी बाहर निकलना मुश्किल हो रहा है क्योंकि आंदोलन इतना जोर पकड़ चुका है. और तात्या ने आमरण व्रत भी रखा है.
खुदा न खास्ता अगर तात्या को कुछ हो गया तो पूरे देश में आग फैल जाएगी। पार्टी और देश की बेहतरी सोचते हुए मेरा ऐसा मानना है कि तात्या साहब की मांगों को मान लेने में ही हम सबकी भलाई है। आई एग्री। पवार साहब, जल्द से जल्द तात्या साहब का मरण व्रत तुड़वाइए और उन्हें दिल्ली बुलाइए। भले हाथ आए हुए सूत्रानुसार रिसेंट सोर्सेस युनियन मिनिस्टर आत्ताच कळालेल्या सूत्रानुसार केंद्रीय कृषी मंत्री माननीय कामाजी पवार हे तात्यांचे आंदोलन तोडण्यासाठी दिल्लीवरून इथे येण्यास रवाना झाले आहेत आणि तात्यांच्या सर्व मागण्या मान्य होतील असे चिन्ह आहे आणि जर तसे झाले तर आजचा दिवस या देशातील कृषी इतिहासात लिहिण्यासारखा असेल। जरा माईक द्या। सरकारला आपल्या सगळ्या मागण्या मान्य आहेत। प्रधानमंत्र्यांनी उद्या सकाळी 8ची वेळ दिली आहे। तुम्ही दिल्लीला पोहोचा, सगळं काही तुमच्या मनासारखं होईल। या ज्यूस घ्या। चला येतो आम्ही। चला।